पॉर्न पाहण्याचा कामजीवनावरती कसा परिणाम होतो? एक उदाहरण सांगते. माझ्याकडे लग्न झालेली एक मुलगी आली आणि मला म्हटली की मॅडम मला ना असं सॅटिस्फॅक्शनच मिळत नाही जेव्हा आमचा संबंध येतो तेव्हा. मी तिला चेक केलं आणि तिला म्हटलं की आता समजा तिच्या लग्नाला एक 5-6 वर्ष झालेली आहे. तर ह्या 5-6 वर्षांमध्ये तू कधीच असा आनंद घेतला नाहीयेस का? पेनिट्रेटिव्ह सेक्समधून तुला एक खूप छान सॅटिस्फॅक्शन मिळालंय? तर ती म्हणे थोडंसं सुरुवातीला होतं पण आता गेल्या 3 वर्षांमध्ये बिलकुल नाहीये. मग तिच्या टीन एज पर्यंत गेले. तर तेव्हा काही असं घडलेलं आहे का तुझ्या बाबतीमध्ये? तेव्हा ती म्हणाली की मॅडम साधारण 8वी-9वीला ती होती आणि एक दिवस तिच्या वर्गातल्या मुलींनी तिला विचारलं की आर यू व्हर्जिन? तर ही थोडीशी शांत अशी भोळसट अशी मुलगी होती आणि तिने म्हणजे काय विचारलं तेव्हा त्या सगळ्या तिला हसल्या. तर तिला थोडंसं लाज वाटली त्याची की अरे अपमान वाटला. मग घरी आल्यानंतर सर्च केलं तिने व्हर्जिन म्हणजे काय. मग व्हर्जिन शोधत शोधत वजायना, मग वजायना नंतर क्लायटोरिस इथपर्यंत ती गेली. मग क्लायटोरिस काय आहे तर तिथे स्पर्श केला ना की एक खूप छान वाटतं. मग ती म्हटली करून तर बघू, कारण ती पण त्या एज मध्ये होती, टीन एज मध्ये. आणि मग तिला जाणवलं की हा खूप छान एक असं डिलाइटफुल फिलिंग येतं बरं का. मग तिने ना तो रोजच तिच्या बाबतीत सुरू झालं. मी मगाशी म्हटलं तसं हस्तमैथून स्त्रियांमधलं हे आणि मग त्याच्यामुळे काय झालं की आयुर्वेदामध्ये अतिचरणा योनी असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय की वारंवार जर शरीर संबंध आला तर वजायनल वॉल्ड जो आहे तिथले मसल्स आहेत ते लूज पडतात आणि तिच्या बाबतीत हेच झालं होतं. तेव्हा शरीर संबंध नाही आला पण वारंवार ते केल्यामुळे काय झालं, जेव्हा तुमच्यामध्ये इंटिमसी येते, ऑर्गॅझम फील करता तुम्ही, तेव्हा वजायनल मसल्स टाईट होतात आणि मग ती फिलिंग येते, खूप आनंदाची फिलिंग येते. तिच्यामध्ये ते मेकॅनिकली नाही पण हस्तमैथुनामुळे ते घडत होतं आणि जेव्हा ऍक्च्युअली तिला संबंध करायची वेळ आली त्यावेळेस ते मसल्स ते लूज राहिल्यामुळे तिला त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन पेनिट्रेटिव्ह सेक्स मधलं मिळत नव्हतं. मग अशा वेळी तिला काउन्सिलिंग तर केलं आणि काही आयुर्वेदातली औषधं आहेत ज्याला आम्ही योनी संकोचक औषधं आहे अशी ती तिला दिली आणि ती त्यातून बाहेर आली.